तर नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात? बऱ्याच असचेला असं मी अपेक्षा करते. आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज गुरुवार असल्यामुळे नाही आपणाला गुरुवारची पूजा मांडण्यासाठी साहित्य आणायला म्हणजे भाजी मार्केटमध्ये जायचं होतं. कारण केळं फळं जे काही लागतं आहे ना साहित्य, ढाळे वगैरे, ते आपणाला आणायला जायचं होतं. त्यामुळे आम्ही चाललो होतो गावात. तर गावात खूप अशी गर्दी पण होती. प्रत्येकजण पूजेसाठी साहित्य नेण्यासाठी असं गावामध्ये आलेलं होतं. तर इथं खूप मोठा एवढा हत्ती आहे. खूप पूर्वीपासून आहे बरं का. तो आता म्हातारा झाला आहे. बाजार दिवशी वगैरे त्याचं दर्शन होत असते. तर आता आपणाला जे काही साहित्य लागतं आहे ते घ्यायचं आहे. नंतर घरी जाऊन पूजन वगैरे करायचं आहे. आणि फरशी वगैरे पुसून घ्यायची, हळदी लेपण, सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आणि भाजी मार्केटमध्ये फुलं, केळं, फळं असे भरपूर असे आलेले आहेत. आणि बाजारात कोथिंबीर पण भरपूर आलेले आहे बरं का. म्हटलं चला आता कोथिंबीर वड्या पण बनवायला कोथिंबीर भरपूर घ्यावी. पण नाही मी घेतली, एकच पेंडी घेतली. कारण म्हटलं उद्या परवा करणार तो पण भाजी सुकून जाईल परत. आणि शनिवारी इथं आमच्या घराजवळ बाजार असतो, म्हटलं परवा घ्यायचा. तर असं मिरच्या पण घेतल्या. आमच्याकडे अशा मिरच्यांचे ढीग ठेवलेले असतात. मिरच्या, टमाटर, असं सगळं भाजी मी घेतली. बघू शकता आता मार्केटमध्ये किती म्हणजे भाज्या वगैरे अशा भरपूर अशा आलेल्या आहेत. फुलं तर म्हटलं चला आज प्रत्येक टायमाला लाल फुलं असतात, पण आज पिवळी फुलं आणलीत मी. आणि घरी येऊन पण पुन्हा लादी वगैरे पुसून घेतली. हळद, गवतार, मीठ वगैरे सगळं टाकून ना फरशी स्वच्छ केली. आणि नंतर अशी पूजा मांडायला सुरुवात केलेली. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पूजेसाठी फळं वगैरे फुलं हे पाहिजेत. त्याशिवाय आपली पूजा सफळ झालेली वाटतच नाही. गणपतीला आणि महालक्ष्मीला पंचामृताने आंघोळ पण घातली. आणि नंतर पूजन मांडून घेतलेलं आहे. नंतर आणि जेवण वगैरे पण करायचं आहे. जरा माझा घसा खवखवायला लागल्यासारखं झालं आहे ना, त्यामुळे आवाज जरा असा वेगळा येतो आहे. कारण वातावरणच आता वेगळं झालेलं आहे. त्यामुळे नरडे एक ना प्रत्येकाची अशी खवखवल्यासारखी झाली. तर आता बाजारातून अद्रक वगैरे आणले. तर अद्रक वगैरे चात घालून जरा घेणार आहे, म्हणजे घसा जरा मोकळा होईल असा. तर असं मस्तपैकी बघू शकताय असं महालक्ष्मीला मी सजवलेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीनं. आपणाला काय महालक्ष्मी जास्त काही मागत नाही. आपण त्यांच्याकडे अपेक्षा करत असतो आहे, ते आपल्याकडून काय अपेक्षा करत नाही. तर आणि महालक्ष्मीला दूध पण ठेवायचं असतं. दूध आणि त्यात मी तुळशीचं पान एक टाकलेलं आहे. समय वगैरे प्रज्वलित करून अशा घेतल्या. आणि आता पुस्तक वगैरे वाचून घ्यायचं आहे. नंतर आणि जेवण बनवायचं आहे आपल्याला. तर आमचा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्कीच सांगत जावा, कमेंट पण करत जावा. आणि पूजा मांडण्यात जर काही चूक होत असली तर ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या समय पण खूप वर्ष झालं मी घेतलेले आहेत बरं का. आता समय पण एवढा मागलेत. या समयांच्या किमती आता डबल झालेत. तर मी 900 रुपयाला जोडी आणलेली होती, पण आता 1800 रुपये जोडी अशी झालेली आहे समयची किंमत. आपणाला पूजेसाठी जे लागते वस्तू ते एक आपणाला खरं आणून ठेवायचे असते. नंतर अशा टायमाला खूप अवघड होऊन बसतं. तर मी एक सगळ्या वस्तू अशा आणून ठेवलेल्या बरं का. काय आणायची गरजच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपणाला फुलं जर असली तर आपणाला देवपूजा केल्यासारखे वाटते, नाही तर वाटतच नाही. तर पूर्ण पूजा आता मांडून झालेलं आहे. बघू शकताय कसं वाटतंय. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत. पण त्या 6च्या पहिलंच आपली देवपूजा वगैरे हे पुस्तक वाचून झालं पाहिजे. त्यामुळे मिस्टर पण आता कामावरून आलेत, मुलं पण घरात आहेत. म्हटलं चला आता सगळेजण बसून तेवढं पुस्तक वाचायचं आहे आपण मस्तपैकी. कारण पुस्तक वगैरे वाचताना सगळं परिवारासकट आपण म्हणजे. तर बघू शकता आता इथं मस्त अशी दुसऱ्या गुरुवारची पूजा पण झालेली आहे. अशा प्रकारे दिसते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल.
आणि आता चालू आहे मम्मीची स्वयंपाकाची तयारी. तर काय काय स्वयंपाक करणार आहे ते तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ असाच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. तर बघा बाजारातून असं पडवळ आणलं होतं भाजीसाठी. म्हटलं आज सुक्की भाजी आणि वरण चपाती असं काहीतरी बनवू. आणि आज गुरुवार आहे, दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि काय तर दत्त जयंती असल्यामुळे तिथं प्रसाद वगैरे असतो, तर सगळी तिकडं प्रसाद घ्यायला जाणार होती. त्यामुळे जास्त काही जेवण बनवलेलं नाही, थोडं जेवण बनवलं. आणि खीर पण बनवली बरं का. खीर, वरण, श्री महालक्ष्मी भाजी आणि चपाती असं जेवण बनवलेलं आहे साधं सोपं. सौराष्ट्र देशातील चला आता पुस्तक पण बघा वाचून घेतले. नावाचा राजा राज्य करीत होता. तो महाप्रताप पुस्तक वाचून झालं होतं आपल्याला जेवण विद्वान वगैरे आणि वेदांत बनवायचं. जाणणारा होता. त्याची सूरजचंद्रिका नावाची राणी होती. ती अत्यंत तर अमृता म्हणली प्रत्येक आम्हाला तीच पुस्तक वाचत असते, तिला आवड आहे वाचण्याची. म्हणलं चल वाच. आणि मुलगा बसलाय पाठीमागं. एकदा श्री बाकी मिस्टर मालक आले. बसलेत आता आपण पाठीमागं. राजाच्या राजगृहात जाऊया. जाऊन तर आपली कथा वाचून आता थोडक्यात होत आल्या, थोडे राहिलेले. आरती वगैरे झाली आणि आता नैवेद्य वगैरे दाखवायचा. आणि असं करायचं असलं ना खूप गडबड उठते माणसाची. साध्या सोपीच करायचे पण प्रत्येक गोष्टी आपल्या व्यवस्थित करावं लागतात विधीपूर्वक, त्यामुळे खूप वेळ लागतो. आणि घोसाळ्याच्या भाजीमध्ये पहिली मी पेस्ट वगैरे घालत होती, पण आता नाही घालत. अशी भाजून करून मी साध्या पद्धतीनेच करत असते. शेंगदाण्यात कूट, जिरं, मोहरी, कोथिंबीर, थोडीशी डाळ जरी टाकली तरी पण चालते आणि छान बनते अशी भाजी. थोडीच आता आमच्या दोघी पुरतीच बनवली, कारण बाकी सगळी प्रसाद घ्यायला जाणार होते. तर असं वरण पण बनवून घेतलं छानपैकी. आता चपात्या करून घेतल्या की मग झालं जेवण वगैरे करायचं आणि मग नंतर आराम करायचा. तर चला आता एवढंच. प्रत्येक घरात असंच असतं, जसं आमच्या घरात आहे तसं प्रत्येक लेडीजच्या असंच करावं लागतं. उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळं थोडं थोडं चालूच असतं. तर आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे बरं का. आणि आता बस व्हिडिओ एवढाच करते आणि व्हिडिओ संपवते. तर कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन कोण असाल तर. बाय.